आपण पाहणार आहोत सिलेक्शन ऑफ बेरिंग फ्रॉम मॅन्युफॅक्चरर्स कॅटलॉग. मॅन्युफॅक्चरचा जो कॅटलॉग आहे बेरिंगचा, त्याच्यातून आपण बेरिंग कशा सिलेक्ट करायच्या, एक 7 स्टेप्स आहेत. त्या 7 स्टेप्स मध्ये आपण पाहणार आहोत. बघा, पहिल्या स्टेप्स मध्ये काय करायचं आपल्याला, जेव्हा मॅन्युफॅक्चरर्सचं कॅटलॉग घेऊ आपण बेरिंगचं, त्यावेळेस पहिली स्टेप काय करायची. फर्स्ट स्टेप, कॅल्क्युलेशन ऑफ रेडियल अँड ऍक्सियल फोर्सेस. पहिल्यांदा काय करायचं, रेडियल आणि ऍक्सियल फोर्सेस जे ऍक्ट वाले ते कॅल्क्युलेट करायचं. कॅल्क्युलेशन ऑफ रेडियल अँड ऍक्सियल फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बेरिंग. बेरिंगवर जे रेडियल आणि ऍक्सियल फोर्सेस ऍक्ट वाले ते पहिल्यांदा फाइंड आउट करा की किती फोर्स ऍक्ट वाला आहे, रेडियल आणि ऍक्सियल. त्याच्यानंतर काय फाइंड आउट करायचं, डायमीटर ऑफ शाफ्ट. शाफ्टचा डायमीटर वेअर बेरिंग इज टू बी फिटेड. ज्या शाफ्टवर आपली बेरिंग बसणार आहे त्या शाफ्टचा डायमीटर कॅल्क्युलेट करायचा आणि त्या बेरिंगवर जे रेडियल आणि ऍक्सियल फोर्सेस ऍक्ट वाले ते फोर्सेस पहिल्यांदा कॅल्क्युलेट करायचे. आलं का लक्षात. ही झाली पहिली स्टेप. दुसरी स्टेप, सिलेक्ट द टाइप ऑफ बेरिंग फॉर द गिवन ऍप्लिकेशन. आपल्याला आपलं जे ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशनसाठी कोणती बेरिंग पाहिजे तो टाईप सिलेक्ट करा पहिल्यांदा. आलं का लक्षात. रोलर बेरिंग पाहिजे का कोणती बेरिंग पाहिजे ते पहिल्यांदा काय करा, सिलेक्ट करा. ही झाली दुसरी स्टेप. तिसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं, डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ एक्स म्हणजेच रेडियल फॅक्टर अँड वाय थ्रस्ट फॅक्टर. आणि हा एक्स आणि वाय जो रेडियल अँड थ्रस्ट फॅक्टर आहे तो कशावर डिपेंड असतो मित्रांनो, एफ बाय एफ आर आणि एफ बाय सी सफिक्स ओ ह्या रेशोवर डिपेंड असतो. एफ बाय ए म्हणजे काय, ऍक्सियल फोर्स. एफ बाय आर म्हणजे काय, एफ आर रेडियल फोर्स. आणि सीओ चा अर्थ काय, स्टॅटिक लोड कॅपॅसिटी ऑफ दी सिलेक्टेड बेरिंग. सिलेक्टेड बेरिंगची स्टॅटिक लोड कॅपॅसिटी किती आहे त्याला काय म्हणतो आपण, सीओ. ह्या दोघांच्या रेशोवरून आपल्याला एक्स आणि वाय चॉईस करायचं. त्याच्यानंतर चौथी स्टेप काय, इक्विव्हॅलंट डायनॅमिक लोड. इक्विव्हॅलंट डायनॅमिक लोड आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आणि तो कसा कॅल्क्युलेट करायचा, ह्या फॉर्म्युल्याने. P इज इक्वल टू एक्स इंटू एफ आर प्लस वाय इंटू एफ ए. आपण डायनॅमिक लोड कॅल्क्युलेट केला. त्याच्यानंतर पाचवी स्टेप आहे, डायनॅमिक लोड कॅल्क्युलेट केल्यानंतर अकॉर्डिंग टू रिक्वायर्ड ऍप्लिकेशन choose the expected life of the bearing and express the life in million revolution. आपल्याला जे ऍप्लिकेशन आहे ज्याच्यासाठी उपयोग करालो बेरिंग त्याच्यासाठी किती लाईफ लागणार आहे ते काय करा, आपण पहिल्यांदा चॉईस करा, चूज करा आणि ते लाईफ कशामध्ये कन्वर्ट करायचं मित्रांनो, मिलियन रिव्हॉल्युशन ह्याच्यामध्ये ते कन्वर्ट करायचं. की उदाहरणार्थ आपल्याला 1000 तास लागणार आहे समजा बेरिंग. आपण बेरिंग एखाद्या ज्याच्यासाठी वापराल्या ती किती तास चालली पाहिजे, 1000 2000 असे काही जे आहेत आपण चूज केल्या, तर ह्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं, मिलियन रिव्हॉल्युशन मध्ये कन्वर्ट करायचं. ही झाली पाचवी स्टेप. सहाव्या स्टेप मध्ये काय आहे, कॅल्क्युलेट द रिक्वायर्ड बेसिक डायनॅमिक कॅपॅसिटी फॉर द बेरिंग. सहाव्या स्टेप मध्ये काय करायचं मित्रांनो, आपल्याला डायनॅमिक कॅपॅसिटी फाइंड आउट करायचं. बेसिक डायनॅमिक कॅपॅसिटी. बेसिक डायनॅमिक कॅपॅसिटी कसं फाइंड आउट करतो आपण, C इज इक्वल टू P इंटू L10 रेस टू 1/3. P आपण ऑलरेडी इथं कॅल्क्युलेट केलेला आहे, डायनॅमिक लोड. आलं का लक्षात. आणि L10 काय आहे, लाईफ इन मिलियन रिव्हॉल्युशन. म्हणजे आपल्याला किती तास आपली बेरिंग चालावी असं आपल्याला वाटतंय, तो काढलेला वेळ त्याला आपण मिलियन रिव्हॉल्युशन मध्ये आपण कन्वर्ट केला असतं, त्याला L10 म्हणतो आपण. आलं का लक्षात, ते L10. मग ह्या फॉर्म्युल्याचा उपयोग करून बेसिक डायनॅमिक कॅपॅसिटी फाइंड आउट करायची. P इंटू P म्हणजे काय मित्रांनो, इथं आपण लिहिलं आहे लोड, डायनॅमिक लोड. डायनॅमिक लोड P म्हणजे काय, डायनॅमिक लोड म्हणजे